यशोदाजी जवळ नेऊन आणि यशोदाजीला सर्व गोप्यांनी सांगितलं की मैया, तुझ्या कन्हैयासाठी आम्ही सुंदर एक स्त्री आणलेली आहे, सुंदर एक कन्या आणलेली आहे, जरा तू उसका मुखड़ा देख ले। मैया अंगणामध्ये आल्या, मुख पे जो घूंघट था वो घूंघट उठा के देखा, घूंघट उठा के देखा तो कन्हैया था। मैया खूब आनंद झाला। मैया भी गोपियों के साथ में मिलके नाचने लगी, कूदने लगी। एक एक परमेश्वराच्या चरित्रांनी सर्व गोप गोप्यांना अनहद आनंद येत होता। सुखदेवजी महाराज परीक्षितजीला म्हणतात, राजन, दधी मंथन अंतर्गत जे दामोदर लीला आहे, त्या दामोदर लीलाच्या माध्यमाने परमेश्वराने यमलार्जुनांचा उद्धार केला, ते कथा सांगितली। माखण लीला अंतर्गत विश्व दर्शनची कथा आहे। आपल्या सभामध्ये वडताल लक्ष्मीनारायण देव पीठाधिपती आचार्य महाराज श्रींच्या धर्मपत्नी, समग्र स्वामीनारायण संप्रदाय वडताल देशच्या गादीवाळा म्हणजे मातोश्री आपल्या सभामध्ये उपस्थित आहे। एक वार टाळ्या वाजवून आणि त्यांचं आपण स्वागत करू। दरेक स्त्रियांना माझी विनंती आहे की कथा संपूर्ण होईल तोपर्यंत मातोश्री इथेच आहे, कोणीही तिथे गर्दी करायची नाही। 5-5, 10-10 स्त्रियांनी जाऊन गुरुमंत्र कान तिथे फुकायचे आहे, कोणीही तिथे गर्दी करायची नाही। आपली कथा इथे चालू राहणार आहे। एक अध्यायामध्ये विश्वदर्शन स्वतःच्या मुखामध्ये करवलं। 3.5-4 वर्षाचे भगवान श्री कृष्ण खेळत खेळत एक वेळी हातामध्ये माती घेतली आणि स्वतःच्या मुखामध्ये ठेवली। मातीचा महिमा वाढवण्यासाठी परमेश्वराने ते माती तोंडामध्ये ठेवली आणि लहान बाळकांना सराव असते माती खाण्याची। परमेश्वराने ही माती मुखामध्ये का ठेवली? आज पण आपण व्रजमध्ये जातो, गोकुळामध्ये जातो, तिथली माती घेऊन आणि डोक्यावर चढवतो। तिथे तर भगवान फक्त 11 वर्ष राहिले, त्यापेक्षा 100 वर्षापेक्षा जास्त द्वारका राहिले। द्वारकाची माती आपण डोक्यावर चढवत नाही, द्वारकाची माती आपण डोक्यावर चढवत नाही। आज पण व्रज मध्ये जाऊन संत लोग भी वो मिट्टी लेके मस्तक पे चढ़ाते हैं, कारण परमेश्वराने त्याचा महिमा दाखवला आहे। नंगे पैर भगवान वहां घूमे हैं। व्रज मध्ये गोकुळामध्ये परमेश्वर जोपर्यंत राहिले तोपर्यंत पुढे कथा येईल, भगवंतानी पायामध्ये चंपल के बूट घातलेले नाही, खुले पैर। आज पण आपण छपैया जातो, छपैयाची माती डोक्यावर का चढवतो? बाल घनश्याम प्रभु वहां नंगे पैर घुमे हैं। परमेश्वराच्या चरणचा स्पर्श शिदा त्या पृथ्वीला झालेला आहे, त्या मातीला झालेला आहे। म्हणून आज पण छपैयाची माती आपण डोक्यावर चढवतो।
व्रजची माती आपण डोक्यावर चढवतो मातीचा महिमा वाढवण्यासाठी। भगवान श्रीकृष्ण यांनी माती हातामध्ये घेऊन आणि तोंडात ठेवली। मित्रांनी पाहिलं, मित्र धावत धावत मैया जवळ गेले। मैया मैया कन्हैयाने माटी खाई। बलराम भैया भी वहां गए। मैया मैया कन्हैयाने माटी खाल्ली। मैया हातामध्ये काडी घेतली। जिथे कन्हैया होता तिथे मैया आल्या, एक हात पकडला। बोल कन्हैया माटी खाई? नहीं मैया, मैंने माटी नहीं खाई। बिन देखे मोहे मारन लागे, बिन देखे मोहे मारन लागे। काहे को तूने मुख पर लगाई दे, अंग पर लगाई दे। कन्हैया ने माटी खाई, मोहना ने माटी खाई, माधव ने माटी खाई, कृष्णा ने माटी खाई। मैया म्हणू लागली, कन्हैया तू माटी खाल्ली? नाही मैया, मी माटी खाल्लेली नाही। अरे तू जर माटी नाही खाल्ली तर तुझ्या तोंडावर हे लागलेली आहे, हे कशाची आहे? मोहना ने माटी खाई, माधव ने माटी खाई, गोविंद ने माटी खाई, कन्हैया ने माटी खाई। मैया ने हाथ पकड़ा, बोल कन्हैया तूने माटी खाई? नाहम भक्षितवानम, मैया मैंने माटी नहीं खाई। मैया म्हणते अरे तुझे सर्व मित्र सांगून राहिले आहे। मैया ते तर खोटं बोलतात। नाहम भक्षितवानम मिथ्या सर्वे विभाषिणः, सर्व खोटं बोलत आहे। यदि सत्य विहित तरी, जर तुला खरं वाटत नसलं तब कृष्णा ने खोला, तब कृष्णा ने यदि सत्य गिरीस्तरः समक्षम पश्यमे मुखम। मैया तुला जर खरं वाटत नसलं तर देख ले मेरा मुख। आणि कन्हैयाने स्वतःचं तोंड उघाडून दाखवलं। भगवंताच्या मुखामध्ये मैयाला विश्वदर्शन होऊ लागलं। अडसद तीर्थ गंगा जमुना, भगवंताच्या मुखामध्ये मोठे मोठे पर्वत दिसू लागले। गंगा जमुना सरस्वती तापी नर्मदा सर्व नद्या दिसू लागले, सप्त समुद्र दिसू लागले। मैया को चक्कर आ गए कि मैं क्या देख रही हूँ। सूरज चंद्र, इतना ही नहीं, प्रभु के मुख में मैया ने गोकुल देखा।
प्रश्न होता. हे पाहताच मैयाने हातामधून काठी फेल्या, हात जोड के खडी रही गई. स्तुती करू लागली, प्रार्थना करू लागली. कन्हैयाने स्वतःच तोंड बंद केलं. मैया हात जोडून स्तुती करत होत्या. कन्हैयाने विचार केला की मैया स्तुती करता ते योग्य नाही. अजून तर मला अजून माझे चरित्र पूर्ण झाले नाही. स्वतःच्या मायेला आज्ञा दिली. मायेला सांगितलं की मैयाच्या वरती पडदा टाकून दे. भगवानपणाचा भाव झालेला आहे. माझ्या समोर हात जोडून उभे आहे. अशी मैया मला नको, जिच्या हातामध्ये काठी आहे. मला धमकवील, मला क्रोध करून आणि दोन शब्द सांगेल, माझा कान पकडेल, ऐसी मैया मुझे चाहिए. हात जोडून उभी राहील तशी मैया नको. तीन प्रकारची माया आहे. स्वजन मोहिनी, विमुख जन मोहिनी और स्वमोहिनी. भगवान ज्यावेळी पृथ्वीवर असतात त्यावेळी सर्व त्यांना भगवान समजू शकत नाही. आणि जर सर्वांनीच भगवान समजलं तर मनुष्य चरित्र होऊ शकत नाही. स्वतःच्या भक्तांवर जो पडदा असतो त्याला स्वजन. स्वजन म्हणजे आप्तजन, सगा संबंधीला स्वजन म्हटलेला आहे. स्वजनांवर जो पडदा टाकलेला आहे त्याला स्वजन माया. विमुख जन, जे भगवंताचे भक्त नाही, विमुख आहे, भगवंताला ओळखू शकत नाही, ते विमुख जन मोहिनी माया. और स्वमोहिनी, खुद भगवान जेव्हा मनुष्य रूपाने येतात, स्वयं भूल जाते हैं कि मैं भगवान हूं. एक दिन राधा के खोज में खुद श्याम ही राधा बन गए. कन्हैया कुंजगली मध्ये जाऊन राधाची शोध करू लागला तर खुद कन्हैया राधा बनून गेला. सुखदेवजी महाराज परीक्षितजीला म्हणतात की राजन, एक एक चरित्रांनी गोप्यांना, गोप मित्रांना अनहद आनंद येत होता. गोप्यांची स्थिती कशी होती? गोप्यांच्या स्थितीचं वर्णन केलेलं आहे. गोप्यांची स्थिती कशी होती? उद्धवजी जेव्हा गोप्यांना समजवण्यासाठी जातात की तुम्ही कृष्ण वियोग आता भुलून जा, आता कृष्ण परत येणार नाही, गोप्यांच्या मुखामधून शब्द निघाला की उद्धव, कन्हैया आम्हाला सोडून गेलेलाच नाही. आणि गोप्यांचे शब्द ऐकून, गोप्यांचे जे शब्द होते, उद्धवजी आमच्या या शरीरामध्ये नस नस मध्ये कन्हैया राहिलेला आहे. उद्धव उद्धव, जो कोई या तन की खेर वसावे, तो न नंद नंद तज मधुकर और कछुमन भावे. उद्धवजी कान खोलून ऐकून घ्या. या तन की कोई त्वचा काढ के सुंदर दुंदुभी साजे, विविध उतान राग रंग सुश्याम श्याम कही बाजे. उद्धव, या तन की कोई करे किंकरी और नसन की तार, आठो याम मधुर ध्वनि निकसे सुंदर श्याम मुरा. उद्धवजी आमच्या या शरीराचं चामडं काढून कोणी जर ढोल बनवला, तबला बनवला, ढोलकी बनवली तर त्यामधून कृष्ण शब्द शिवाय दुसरा शब्द निघणार नाही. उद्धव, आमच्या शरीरामधून ज्या नसा आहे त्या नसांपासून जर वीणा बनवली तर त्या वीणामधून
कृष्ण शब्द शिवाय दुसरा शब्द निघणार नाही। एवढंच नाही, उद्धवजी हा देह स्मशान मध्ये गेल्यानंतर, या देहाची राख झाल्यानंतर, ते राख जर कोणी हातामध्ये घेईल, उद्धवजी उस राख में से भी कृष्ण 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 शब्द निकलेगा। कृष्ण कृष्ण करता प्राण हमारा जाए, कृष्ण कृष्ण करता प्राण हमारा जाए रे, प्राण हमारा जाए भगवान कृष्णाशी जे एकात्मपण होत, त्या गोप्या ज्यावेळी गोकुळच्या गलीमध्ये दूध दही विकण्यासाठी जात होत्या, गोप्यांची स्थिती कशी होती? एक गोपी डोक्यावर मटुकी घेऊन गोकुळाच्या गलीमध्ये निघाली। किसी को कृष्ण लेना है, किसी को कृष्ण लेना है। कोणाला कृष्ण पाहिजे आहे, कोणाला कृष्ण पाहिजे आहे। मटुकी मध्ये लोणी भरायच्या, मटुकी मध्ये दूध आणि दही भरायच्या। दूध दही भरलेली मटकी डोक्यावर घेऊन गोकुळच्या गलीमध्ये जाऊन आणि जोरात आरोळी मारायची। किसी को कृष्ण लेना है, डोक्यावर मटुकी आहे, मटुकी मध्ये दूध भरलेला आहे, दही भरलेला आहे, लोणी भरलेला आहे आणि कृष्णाला विकण्यासाठी निघाली। गजब ताकत थी गोपियों की, भगवान को बेचने चली। दुसऱ्या गोपीने विचारलं, उतार मटुकी, मटुकी मध्ये काय आहे दाखव। ब्रज नारी Hare
मटुकी उतारून पाहिलं तर त्यामध्ये सुंदर मोरलीचा आवाज आला. मटुकी मधून मोरलीचा आवाज आला. मटुकी मध्ये सर्वांची नजर गेली तर दूध दही लोण्याच्या बदलाने त्याच मटुकी मध्ये कृष्णाचं दर्शन झालं. आहे तुझा मुलगा फार काळा आहे आणि माखण चोर आहे. तो सर्वांच्या घरी जाऊन चोरी करतो, तोच तुझा मुलगा आहे. स्वतःच्या मुलाला चोर म्हटलं. यशोदाजी खडी हो गई. अरे माझ्या मुलाला चोर म्हटलं. कलावती भी खडी हो गई. अरे चोर आहे तर चोरच म्हणून आणि काळा आहे तर थोडीच त्याला गोरा म्हणणार आहे. दोघांच्या भाषणाची तक्रार झाली. एक दुसरे बोलून झगडू लागले. अरे तुझी मुलगी गोरी आहे तर काय, सफेद तर ताक पण असत. सफेद तर ताक थोड़ी चारा के छाछ पीने सफेद आहे तर काय झालं, सफेद तर ताक पण असत. माझा मुलगा काळा आहे तर काय झालं, तो राजकुमार आहे. झगडू लागले. खूप दोघांचा झगडा झाला. झगड्यामध्ये मा यशोदा घराच्या बाहेर निघून गेल्या. 1.25 रुपयाने नारळ तिथेच पडून राहिलं. मा यशोदा स्वतःच्या घरी नंद महाराजांच्या घरी आल्या. कन्हैया दरवाजामध्येच उभा होता. मैयाला पाहून कन्हैयाने जोरात आरोळी मारली. मैया क्या हुआ. मैया क्रोधित होत्या. मैया बरोबर खिजावून म्हणू लागल्या की काय तुला मी समजत होती. अरे तुझे लक्षण फक्त गोकुळामध्येच नाही, सर्वांदूर माहिती पडले तू कसा आहे. अरे कन्हैया, त्या कलावतीने माझे नाककान कापले. मैया थोड्या जवळ आल्या. कन्हैया, कलावतीने माझे नाककान कापले. कन्हैया मा जवळ जाऊन नाकावर बोट ठेवून म्हणतो, मैया नाक तो सलामत आहे. मैया जास्त क्रोधित झाल्या. कन्हैया म्हणतो, मैया तू एक काम कर. तुझं जेव्हा कलावतीने अपमान केला तेव्हा कोण कोण होतं. आम्ही दोनच, मी आणि कलावती. मैया मी पण तुझा मुलगा आहे. तुझं तिने अपमान केलं. मैया ऐकून घे. सर्व गावाला एकत्रित करून भ्रकुबाण कलावती या दोघांचं नाककान कापून राधाचा हात पकडून जर नाही आणलं तर मी तुझा मुलगा नाही. मैं भी तेरा लाल नहीं. यशोदाजी कन्हैयाला म्हणते, कन्हैया तू तिथे जाऊ नको. अरे ते फार खराब आहे. माझ्याशी एवढा झगडा केला की झगड्यामध्ये मी नारळ आणि 1.25 रुपया तिथेच भुलून आले. कन्हैया म्हणतो की नारळ आणि 1.25 रुपया तिथे तू ठेवून आली तब तो मेरी शादी अब पक्की हो गई. तू नारळ तिथे ठेवून आली, 1.25 रुपया तिथे ठेवून आली, मग तर माझं लग्न आता पक्का आहे. मैया तू देख ले, तू पहा. आणि कन्हैयाने 4-5 मित्रांना बोलवलं. एक तपस्वीचा वेश धारण केला. भ्रकुबाणच्या गावात जाऊन गावाच्या बाहेर मोठे एक वडाचं झाड होतं. त्या झाडाखाली कन्हैया बसला. गावात जाहिरात केली. गावामध्ये अशी जाहिरात केली की हिमालय पर्वतावरून कोणी तपस्वी आलेले आहे. हिमालय पर्वतावरून कोणी तपस्वी आलेले आहे. एक मोठी रक्षा देतात आणि ते रक्षा जर शरीराला लावली तर शरीराची सुंदरता डबल होते.
आणि सुंदरता वाढवणे कोणाला पटत नाही. पेपरामध्ये की टीव्ही मध्ये ऍडव्हर्टाईज पाहिली म्हणजे ते वस्तू घरात यायलाच पाहिजे. कोणतीही क्रीम असो, कोणताही साबू असो, हे क्रीम लावल्याने सुंदरता वाढते. 50 वर्षापर्यंत 25 वर्षाचा चेहरा राहतो. सुंदरता कोणाला आवडत नाही. गावामध्ये सर्वांमध्ये जाहिरात होतात, लाईन लागले. भगवान सर्वांना एक एक मुठी रक्षा देऊ लागले. ते रक्षा लावताच सुंदरता वाढू लागली, डबल होऊ लागली. भगवान वाट पाहू लागले की ज्याच्यासाठी नाटक केलाय तेवढ्यामध्ये कलावती राधाला घेऊन लाईन मध्ये उभ्या राहिल्या. कन्हैयाने विचार केला की जिच्यासाठी नाटक केलाय ते लाईन मध्ये आले की नाही. तेवढ्यामध्ये राधा लाईन मध्ये उभी राहिली. एक नंतर एक राधाचा नंबर आला. राधाने हात पुढे केले. कन्हैया कलावतीला म्हणू लागले की कलावती तुझी मुलगी आहे. हो माझी मुलगी आहे. माझ्या या राग मध्ये अशी ताकद आहे की ज्याच्यामध्ये सुंदरता नसली त्याची सुंदरता डबल होते. पण जो सुंदर असला आणि तो जर हे राख लावील तर त्याची सुंदरता गायब होऊन जाईल. राधाचे हात परत ताणून घेतले. राधा तो वैसी सुंदर थी. कन्हैया म्हणतो एक उपाय आहे. ह्या तुझ्या मुलगीला जर मी माझ्या हाताने हे राख लावली तर हिची सुंदरता आहे यापेक्षा डबल होऊन जाईल. कलावतीला असं वाटलं की सर्व गावामध्ये सर्व लोकांनी नेल्या, सर्वांची सुंदरता वाढली. महात्माच्या समोर राधाला बसवलं आणि सांगितलं काय हरकत नाही, तुमच्या हाताने तुम्ही रक्षा लावून द्या. भगवान श्री कृष्णाने हातामध्ये राख घेतली आणि राधाच्या गालाला स्पर्श होताच राधाला समाधी लागली. राधा बेशुद्ध होऊन गेल्या. कलावती आरोड्या मारू लागली, रडू लागली. राधाला काय झालं, राधाला काय झालं. सर्व गाव तिथे गोळा झालं. ब्रकुबाण तिथे आले. डॉक्टर, वैद्य, हकीम सर्व तिथे आले. राधाचा हात पाहू लागले, नाडी तपासू लागले. कोणालाच काही माहिती पडत नव्हतं. नाडीच बंद पडून गेली होती. ब्रकुबांनी जे महात्मा आले होते त्यांना विचारलं की तुम्हाला नाडी तपासता येते. हो सांगितलं, माझ्या कन्येची नाडी तपासून द्या. कन्हैयाने राधाचा हात पकडला, नाडी पाहिली. कलावतीला सांगितलं की हिच्या शरीरामध्ये फक्त 10 मिनिटच जीव राहील. डोकं आपटून कलावती रडू लागले. काही उपाय, काही दवा. हा एक दवा आहे, एक उपाय आहे. 10 मिनिटाच्या आत जर हिचं लग्न कोण्या तपस्वीशी, संन्यासीशी तुम्ही केलं तर त्याची अर्धी आयुष्य हिला मिळून जाईल. फक्त 10 मिनिटाचे आयुष्य आहे. पण कोणी तपस्वी, कोणी योगी, कोणी ऋषी सह जर हिचं लग्न केलं तर त्याची अर्धी आयुष्य हिला मिळेल. ब्रकुबाण आणि कलावती कोपऱ्यामध्ये गेले. 2 मिनिटांमध्ये निर्णय करून आणि त्या तपस्वी जवळ येऊन चरण पकडले की आता 10 मिनिटाचा समय आहे. आम्ही कुठे जंगलामध्ये जाऊन आणि तपस्वीला पाहू. माझी विनंती आहे, आमची सर्वांची विनंती आहे की तुम्हीच आमच्या कन्यासह लग्न करून घ्या. कन्हैया तपस्वीच्या वेशमध्ये ब्रकुबाण आणि कलावतीला म्हणू लागले की तुम्ही मला ओळखत नाही, मी कोण आहे, कुठून आलाय, माझ्यासह कसं लग्न करेल. सर्व गाव तिथे एकत्रित होत. कन्हैयाने सांगितलं सर्व गावाला तुम्ही साक्षी ठेवा की तुम्ही इथं माझ्यासह लग्न कराल की नाही. सर्व गाव लोकांसोबत नक्की केलं, सर्वांना साक्षी ठेवलं. कलावतीने सांगितलं की माझ्या राधाचं लग्न आताच मी इथे या संन्यासासह, तपस्वीसह करणार आहे. जाहिरात केली.
अस्सल रूपामध्ये तिथे हजर झाले. कन्हैयाला पाहून ब्रकुभाण आणि कलावती एकदम आश्चर्यचकित झाल्या. पण सर्व गावाच्या समोर सांगितलं होतं. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सुंदर राधा कृष्णच्या लग्नाची कथा. ब्रह्माजी तिथे येऊन आणि राधा आणि कृष्णचं लग्न लावलं. राधाचा हात पकडून आणि कन्हैया गोकुळामध्ये आला. यशोदा मैया जवळ येऊन यशोदा मैयाला सांगितलं, देखले मैया, पाहून घे, समग्र गावाला गोळा करून आणि मी या राधाला आणलेला आहे. एकच दिवस फक्त तिथे घरी यशोदा आणि नंद बाबाला स्वतःच मुख दाहून आणि राधा तिथून कुंज गलीमध्ये गेल्या. जीवनभर राधा कुंज गलीमध्ये राहिल्या आहे. मग राधा कृष्णाला भेटण्यासाठी गोकुळ के व्रज मध्ये मथुरा मध्ये जात नव्हत्या. कृष्ण राधाला भेटण्यासाठी कुंज गली मध्ये जात होते. एक दिन राधा के खोज में कुंज गली में खुद शाम ही राधा बन गए. राधाला कृष्ण शोध साठी निघावं लागत नव्हतं. खुद कृष्ण राधाच्या शोध मध्ये निघत होते. सुंदर राधा कृष्णची दिव्य कथा ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये आहे. हे मीठे रस से भरवणी राधा रानी लागे, राधा रानी लागे, मने काळो काळो जमुना तीरो पाणी लागे. राधा कृष्णाच्या लग्न सोबत गोकुळच्या कथेला शेवटच्या अध्यायामध्ये सुक्या मालांची कथा सांगून इथे विराम. वृंदावनची कथा पाहू त्यापूर्वी 2 मिनिट भगवंताचं नामस्मरण. मीठे रस से भरवणी राधा रानी लागे, राधा रानी
पशव्यं नरकाननं गोप गोपी गवां सेव्यं पुण्याद्री तृणवीरुदम। सुखदेवजी महाराज परीक्षित राजाला म्हणतात की राजन, गोकुळामध्ये अनेक उपद्रव झाल्याने सर्व गोकुळवासी एकत्रित होऊन उपनंद काकाला विचारलं। उपनंद काका सर्वांमध्ये वरिष्ठ होते, मोठे होते, वडील होते। उपनंद काकाने दाखवलं वनम वृंदावनम नाम, बाजूलाच वृंदावन आहे। सर्व वनांमध्ये श्रेष्ठ वृंदावन। वृंदावनाच्या एक बाजूला गोवर्धन पर्वत आहे आणि दुसऱ्या बाजूला यमुना आहे। म्हणजे आपल्या पशु गायींना पण चरण्याची तकलीफ होणार नाही। यमुनेचा किनारा आहे म्हणजे पाण्याची पण सगवड आपल्याला मिळेल। वृंदावनाचं नाव ऐकून राम आणि कृष्णाला अति आनंद झाला। सर्व गोकुळवासी वृंदावनामध्ये येऊन अर्धचंद्राकाराने निवास केला। मध्यभागी नंदाचं घर ठेवलं।
अर्धचंद्राकाराचा निवास केला, त्याच्या मागे अनेक कारण होते. एक तर सर्व गोप्यांची नजर एक सह कृष्णावर पडावी म्हणून मध्यभागी कृष्णाचं घर ठेवलं आणि चारही बाजूला अनेक गोप्यांचं घर, गोवाळांचं घर. वृंदावनाच्या कथेचा प्रारंभ झाला. दशमस्कंदाचा 11वा अध्याय. कन्हैया मैया जवळ येऊन आणि मैयाला म्हणतो, मैया मैया मुझे अब वत्सपाल बनाव, मला तू आता वत्सपाल बनव. लहान लहान गायींच्या वासरांना घेऊन मी गोवर्धनच्या तलेटीमध्ये जाईल, मला तू वत्सपाल बनव. आपली संस्कृती होती, आपले पूर्वज होते, आपल्या पूर्वजांमध्ये श्रद्धा होती, शक्ती होती, गायींची ते सेवा करत होते. आज 21 आपण म्हणतो आपण सुधारलो, गायींच्या बदलाने कुत्र्यांची सेवा करतो, सुधारा झाला? गायींच्या बदलाने आपण कुत्र्यांची आणि मांजरींची सेवा करतो. अजून आपल्या देशामध्ये तर चांगलं, विदेशामध्ये स्वतःच्या मुलाला बाथरूम मध्ये जाऊन स्नान करवणार नाही, कुत्र्याला बाथरूम मध्ये जाऊन आणि स्वतः स्नान करवेल. स्वतःच्या मुलांपेक्षा कुत्र्यांवर जास्त प्रेम होईल. अमेरिकामध्ये 2007 मध्ये आम्ही हरिभक्तच्या घरी गेलो. त्याच्या बाजूला एक व्हाईट स्त्री राहत होती. 7 कुत्रे तिने पाडले होते. घरामध्ये एकटीच होती, 7 कुत्रे ठेवले होते. सकाळपासून त्या कुत्र्यांच्या मागे त्यांचं स्नान करवायचं, त्यांना भोजन द्यायचं. 11 वाजत होते. 2009 मध्ये पुन्हा गेलो तर 7चे 16 झाले. 16 कुत्रे आणि एकटी स्त्री होती. 16 कुत्र्यांचं भरण पोषण ते करत होती, स्नान करवत होती. श्रीकृष्ण भगवान गीतामध्ये म्हणतात, कुत्रे आणि मांजरी जे पाळतात पूर्व जन्माची ते तयारी करतात. कारण की भगवंताने गीतामध्ये सांगितलेलं आहे, यम यम वापी स्मरण भाव. भरतजीची कथा आपण ऐकून गेलो. भरतजीला मृगाच्या पोटी का अवतार घ्यावा लागला? त्याचा जीव, भरतजीचा जीव मृग बच्च्यामध्ये राहिला म्हणून मृगलीच्या पोटी त्यांना जन्म घ्यावा लागला. श्रीकृष्ण भगवान म्हणतात की जो कुत्र्यांची सेवा करतो, कुत्र्यांना पाळतो, मांजरींना पाळतो, समजून जायचं की तो पुढच्या जन्माची तयारी करून राहिलाय. आपली संस्कृती होती, आपले पूर्वज होते. भगवान अजून तर 5 वर्षाचे होते. मैया जवळ जाऊन आणि मैयाला म्हणतात की मैया मैया मुझे वत्सपाल बना, लहान लहान वासरांना घेऊन आणि मी आता वनामध्ये जाईल. लहान लहान वासरांना घेऊन कन्हैया वनामध्ये जात होता. वृंदावनामध्ये आल्यानंतर सर्वात आधी वत्सासुर वधाची कथा आहे. कंसाने वत्सासुराला पाठवलं. वत्सासुर लहानसं वासर बनून आणि वासरांच्या टोळ्यामध्ये प्रवेश केला. कन्हैयाला माहिती पडलं की हा राक्षस आहे. मागचे दोघं पाय पकडून गोड 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 आकाशामध्ये फिरवून पृथ्वीवर आपटला. वत्सासुराचा उद्धार झाला. त्यानंतर बकासूर बगल्याचं रूप घेऊन बसला होता. बकासूरचा उद्धार केला. बकासूर बगल्याचं रूप घेऊन बसला होता. बगला आणि हंस हे दोघं एक सारखे दिसतात, पण दोघांमध्ये फरक आहे. हंसाला संतांची उपमा दिलेली आहे. संतांना आपण परमहंस म्हणतो. बगला आणि हंस दिसायला दोघं सारखे आहे, पण दोघांची कृती वेगळी आहे, दोघांचे कर्म वेगळे आहे.
भक्तीच्या मार्गावर मनुष्य ज्यावेळी चालत असतो त्यावेळी त्याला अघासूर, बकासूर, वत्सासूर हे अटकवत असतात. बकासूर हे दंभाचं रूप आहे. भक्तीच्या मार्गावर मनुष्य चालत असतो तर दंभ त्याला फार अटकवत असतो. आपण करतो 5 माळा आणि समाजाला दाखवतो की मी 25 माळा करतो. उपवास करत असला तर उपवासाचं फळ त्याच्या आत्मकल्याणासाठी असतं, पण समाजाला स्वतःच्या प्रसिद्धीसाठी दाखवतो की मी एवढे उपवास केले. हे दंभ आहे. स्वामीनारायण भगवान वचनामृत मध्ये म्हणतात, भक्तीच्या मार्गामध्ये जो दंभ करतो तो भक्तीपासून दूर राहतो. बकासुराचा उद्धार झाला. त्यानंतर सर्वोदय लीलेचा प्रारंभ झाला. गोप स्त्रियांनी स्वतःच्या लहान लहान बाळकांना एक शिक्षण दिलं होतं की तुम्ही कन्हैया सोबत जातात तर केव्हाच कन्हैयाच्या पुढे व्हायचं नाही, पुढे कन्हैयाला ठेवायचं नाही, मागे तुम्ही राहायचं. आणि दुसरं शिक्षण ते दिलं होतं की तुम्ही जेव्हा भोजन करसाल तर प्रथम ग्रास कन्हैयाच्या मुखामध्ये ठेवायचा, मग तुम्ही जेवायचं. हे 2 शिक्षण दिले होते. एक दिवशी आनंदच्या व्यतिरेक मध्ये कन्हैयाला मागे ठेवून आणि सर्व गोप मित्र कन्हैयाच्या पुढे जाऊन नाचू लागले, कुदू लागले. रस्त्यामध्ये अघासूर नावाचा एक राक्षस बसला होता. स्वतःचं तोंड चवळ करून बसला होता. अघासुराचा एक होठ पृथ्वीला लागला होता आणि वरचा होठ आकाशाला लागला होता. एवढं तोंड चवड करून बसला होता. अघासूर म्हणजे अग म्हणजे पाप, अग म्हणजे पाप. अजगराचं रूप घेऊन तो बसला होता. पापाचं तोंड कवडं असतं. पापाचा अंत नसतो. एक होठ पृथ्वीला अडलेला आहे आणि दुसरा आकाशाला अडलेला आहे. आज मित्र त्या अजगराच्या मुखामध्ये प्रवेश करू लागले. कन्हैयाने आरोळी मारली की तुम्ही जा नका, तरी सुद्धा सर्व मित्र मध्ये प्रवेशून गेले. कन्हैया जोरात धावत धावत गेला, अजगराच्या मुखामध्ये प्रवेश केला. त्या दिवशी व्रजभोजनचा दिवस होता. कन्हैयाने जाहिरात केली होती की सर्व मित्रांनी काही ने काही सोबत आणायचं. कन्हैयाने पण मुखामध्ये प्रवेश केला. अजगराला असं वाटलं आता सर्व आले आहे, मुख बंद करू. अजगराने मुख बंद केलं आणि मित्रांना माहिती पडलं हे गुफा नाही, अजगर आहे. कन्हैयाने विचार केला आता याला मारायचं कसं. श्वास नलिका बंद केली. त्याच्या श्वास नळीजवळ कन्हैया उभा राहिला. स्वतःचं शरीर वाढवू लागले. अजगर तरफडू लागला. अजगर दुःखी झाला, त्रस्त झाला, श्वास बंद झाला. श्वास बंद झाला म्हणजे मनुष्य किती समय राहू शकतो. श्वास बंद झाला. अजगर तरफडू लागला. शेवटी अजगराच्या देहामधून प्राण निघून गेला. अजगराचा उद्धार झाला. अघासुराचा उद्धार झाला. अघासुराचं तोंड चिरून आणि परमेश्वराने सर्व मित्रांना बाहेर काढलं. मित्रांनी हात जोडले की आमच्या हाताने भूल झाली. मनुष्याला माहिती असतं तरी सुद्धा श्रीमद भगवत गीता मध्ये सुंदर अर्जुनानी प्रश्न केलेला आहे. अर्जुनानी भगवान श्रीकृष्णाला प्रश्न केला की अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुष अनिच्छन्नपि वार्ष्णेयम बलाद एव नियोजित. सुंदर प्रश्न केला की मनुष्याची इच्छा नसते तरी सुद्धा त्याच्या हाताने पाप का होतं.
कोणी चोरी करायला जातो त्याचा हात पकडून त्याला म्हणा, तुझ्या हृदयावर हात ठेवून तू सांग, तुला हे चोरीचं काम आवडतं? पाप करणं कोणालाच आवडत नाही, तर पापाच्या मार्गावर मनुष्याला कोण घेऊन जात? भगवान द्वारकाधीश यांनी सुंदर जवाब दिला. मनुष्याची इच्छा नसते, अनिच्छन्नपि वार्ष्णेयम. इच्छा नसल्यावर सुद्धा तो पापाच्या मार्गावर जातो. त्याचं एकच कारण आहे, काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भव. काम क्रोध लोभ मोह मत्सर हिर्षा रजोगुणापासून उत्पन्न झालेले जे अंतशत्रू आहे ते मनुष्याला पापाच्या मार्गावर घेऊन जातात. चोराला लोभ रूपी अंतशत्रू चोरीच्या मार्गावर घेऊन जातो. मित्रांनी माफी मागली. तो दिवस व्रजभोजनचा होता. सर्व मित्रांना यमुनेच्या किनारी एक झाडाखाली बसवलं. कन्हैयाने सांगितलं की सर्वांनी जे जे आणलेलं आहे ते सर्व काढा. ज्या ज्या मित्रांनी जे आणलं होतं ते सर्व सांगितलं, सर्व काढा. ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये गोपाळ काला म्हणतो. भागवतकारांनी त्याला व्रज भोजनचा दिवस असं नाव दिलं आहे. कन्हैयाने जाहिरात केली होती, कोणीच बाकी राहायचं नाही. कोणी भाजी आणली होती, कोणी पोळी आणली होती, कोणी ताक आणलं होतं, कोणी लोणचं आणलं होतं. तुम्ही आणलाय सर्वांनी. आणि लोणच्यामध्ये राहतं त्याला काय म्हणतात? यरपट की बेरट. ज्यांनी आणलं नसेल ते सर्व मित्रांना सोबत बसवून एक बाजूला गायीचे वासर चरत होते आणि एक बाजूला मित्रांसोबत भगवान भोजन करत होते. बिभ्रद वेणू जठर पटयो शृंग वेत्रे च कक्षे वामे पाण मृसुल कवलम तत्फलामुन्नलीश. हे दृश्य पाहून आणि सुखदेवजी महाराज सारख्यांना समाधी झाली. आपल्याला इथे प्रत्यक्ष गोपाळ काल्याचं व्रज भोजनचं दर्शन करायचं आहे. सुंदर छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, लहान लहान मित्र, लहान लहान ग्वालबाळ यमुनेच्या किनारी व्रज भोजन करत होते. ते प्रत्यक्ष आपल्याला इथे दर्शन करायचं आहे. आणि व्रज भोजनासोबत आपल्या आजच्या कथेचा इथे विराम करू. दरेक भक्तांना विनंती आहे, आज कथा अर्धा तास अशासाठी लवकर पूर्ण करण्यात येत आहे. रात्रीला 8 वाजता पुन्हा इथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आहे. सर्वांनी कार्यक्रम बघण्याचं चुकायचं नाही. रात्रीला 8 वाजता इथे कीर्तनासोबत आपण कथेला पण विराम देऊ. छोटी गैया छोटी छोटी बात, छोटी गैया छोटे छोटे बात, छोटो सो मेरा मदन गोपाल, छोटो सो मेरा मदन गोपाल. छोटी गैया छोटी गैया छोटी छोटी बात, छोटी गैया छोटी छोटी बात, छोटो छोटो
रास खाए
सर्वांना विनंती, सर्व स्वतःच्या जागेवर बसून जा. प्रसाद सर्वांना मिळणार आहे.